पंचगंगा नदी घाट स्वच्छता अभियानातून कोल्हापुरात दाखवली जबाबदारीची जाणीव। गणेशोत्सव हा कोल्हापुरातील प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा। प्रत्येक वर्षी घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने पंचगंगा नदी घाटावर करण्यात येते। यंदाही मोठ्या श्रद्धेने व उत्साहात विसर्जन सोहळा पार पडला। परंतु विसर्जनानंतर नदीचे पाणी उतरल्याने काही मूर्ती घाटावर दिसू लागल्या। या प्रसंगाचे काही जणांनी व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले। काही वृत्तवाहिन्यांनी देखील हे वृत्त दाखवून हिंदुत्ववादी संघटनांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। मात्र या घटनेला सकारात्मक दृष्टीने पाहत कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जबाबदारी स्वीकारली। समाजातील धार्मिक भावनांचा आदर राखत व घाट परिसराची पवित्रता जपण्यासाठी त्यांनी तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेतली। सलग 2 दिवस राबवलेल्या या उपक्रमातून पंचगंगा नदी घाट पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला। या मोहिमेत हिंदुत्ववादी संघटना, पंचगंगा आरती महामंडळ, बुधवार पेठेतील नागरिक, महावीर कॉलेज, NSS विभाग, राजाराम कॉलेज, विवेकानंद कॉलेज, NSS विभाग, शहाजी कॉलेज, NCC विभाग यांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। शिवाय कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या अभियानाचा भाग बनले। विशेष म्हणजे विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। या तरुणाईच्या उत्साहामुळे मोहिमेला बळ मिळाले। समाजासाठी जबाबदारीची जाणीव ठेवत काम करणाऱ्या तरुण पिढीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। या प्रसंगी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही हिंदू परंपरेनुसार वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन करत आलो आहोत व पुढील काळात ही परंपरा जपली जाईल। समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे की धार्मिक श्रद्धा व पर्यावरण संरक्षण या दोन्हींचा समतोल साधावा। या उपक्रमामुळे पंचगंगा घाट पुन्हा स्वच्छ आणि पवित्र रूपात दिसू लागला आहे। खरं तर ही केवळ स्वच्छता मोहीम नव्हती, तर हिंदू संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकतेचा संदेश देणारा एक उपक्रम ठरला।